आज मी 7-12 होल्डर असताना सुद्धा मला राहायला घर नाहीये। मी इकडे तिकडे भटकतो, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप या ठिकाणी जाऊन झोपतो। आज मी वन भटकतोय। जमीन असून सुद्धा मी शेती नाही करू शकत आहे। माझ्या कुटुंबाचं पोट भरू शकत नाहीये। अंबरनाथ तहसील कार्यालयासमोर आदिवासी बांधवांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। मोरवली गाव येथील गट नंबर 47 या जमिनीवर अतिक्रमण झाले असून याबाबत प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासन हे अतिक्रमण हटवत नसल्याने आपण सहकुटुंब आणि नातेवाईकांसह आमरण उपोषण सुरू केल्याचे उपोषणकर्ते सुनील वाघ यांनी सांगितले। रखरखत्या उन्हात हे आदिवासी बांधव आपल्या न्याय हक्कासाठी अंबरनाथ तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे। तसेच उपोषणादरम्यान आपल्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास अंबरनाथ नगरपालिका, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व अतिक्रमण विभाग हे सर्व जबाबदार असतील असा इशारा सुनील वाघ यांनी निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाला दिला आहे। त्यामुळे प्रशासन या उपोषणाची दखल घेऊन काय कारवाई करणार हे पाहावं लागेल। आज अंबरनाथ तालुक्यामध्ये खूप झपाट्याने लोकसंख्या वाढली आहे आणि अंबरनाथमध्ये ज्या काही आदिवासींच्या समस्या आहेत, आदिवासींच्या स्वतःच्या जमिनी आहेत, या काही सुटताना दिसत नाहीये। तरी आमच्या जमिनीवर गेल्या अनेक वर्षापासून जे काही अतिक्रमण झालेलं आहे ते तोडण्यासाठी मी गेल्या अनेक महिन्यापासून सरकारकडे, शासनाच्या अधिकाऱ्यांकडे विनंती अर्ज करतोय, वारंवार मागणी करतोय का ते अतिक्रमण तोडावं। आज मी 7-12 होल्डर असताना सुद्धा मला राहायला घर नाहीये। मी इकडे तिकडे भटकतो, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप या ठिकाणी जाऊन झोपतो। तरीही शासन, प्रशासन कुठल्याही प्रकारे माझ्या जमिनीवर असलेल्या चालींचं अतिक्रमण तोडण्यासाठी कुठलाही पुढाकार घेत नाहीये। जमीन मोरवली, मौजे मोरवली, सर्वे नंबर 47 या ठिकाणी जमीन आहे माझी। 7-12वर माझं स्वतःचं नाव आहे आणि माझ्या कुटुंबातल्या काकांचं आणि माझ्या बहिणींचं नाव 7-12वर दाखल आहे। त्यांनी कुठल्याही प्रकारे उत्तर दिलं नाहीये आणि त्यांच्याकडे विनंती करून सुद्धा ते कारवाई करत नाहीये। माझी मागणी अशी असणार की माझं तत्काळ जमिनीवरचं अतिक्रमण निष्कासित करून देण्यात यावं आणि मला माझ्या जमिनीवर शेती आणि इतर माझे जे काही अधिकार आहेत, आज मी वन भटकतोय। जमीन असून सुद्धा मी शेती नाही करू शकत आहे। माझ्या कुटुंबाचं पोट भरू शकत नाहीये। तर शासनाने आदिवासी संदर्भात असलेले कायदे आणि नियम याचा उपयोग करून सदर जमिनीवरील अतिक्रमण तोडण्यात यावं अशी माझी मागणी असणार आहे।